मी या पवित्र सोहळ्यामध्ये मला येण्याचं भाग्य लाभलं याबद्दल स्वतः असणार मी माझं जीवन धन्य असणार समजतो. या संपूर्ण महिन्यामध्ये तसं जर बारकाईने विचार केला तर साधू जीवन हे केवळ 1 महिन्याकरता अनुष्ठानाचं जीवन नसतं. साधूचं जीवन हे चिरकाल अनुष्ठानाचं असतं. साधूच्या जीवनामध्ये 1 महिना अनुष्ठान, बाकी 11 महिने काय, असं कोणाला कदाचित वाटण्याचं कारण नसतं. साधू कोणी असो, आजीवन शेवटच्या श्वासापर्यंत जीवन ज्याने भगवत चरणी समर्पित केलंय त्याचं साधू जीवन असतो. आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या श्वासापर्यंत भगवत चिंतनामध्येच जीवन व्यतीत करणं हे संपूर्ण जीवनाचं एक प्रकारे साधूचं अनुष्ठान असतं. सर्वसामान्य भाविकांना आपलं जीवन जगत असताना, घरगृहस्थी जीवन जगत असताना वर्षभर याच कार्यामध्ये राहणं शक्य नसतं. घर, प्रपंच, आपला संसार, आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या हे सर्व करत असताना एक काही कालखंड सत्संगतीमध्ये जावा, घरगृहस्थी जीवनामध्ये जीवन कसं जगावं आणि सत्संगतीद्वारा जीवन कसं सार्थक करून घ्यावं याचा उपदेश प्रवचनादी, कीर्तनादी, कथादी माध्यमातून संत महात्मे नेहमी करत असतात. लोकांची प्रवृत्ती अधिक प्रमाणामध्ये परमान करत व्हावी या पवित्र उद्देशानं असे हे आयोजनाचे, अनुष्ठानाचे आयोजन केलेले असतात. मला वाटतं मी ऐकलंय की काही कालखंडापूर्वी, काही वर्षापूर्वी आपल्या गिरणी गावामध्येच हनुमानजी महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये कुठेही अनुष्ठान आपलं संपन्न झालं होतं, मी ऐकलं होतं. आणि आता तर या ठिकाणी सुंदर असणारा आश्रम आणि या आश्रमाच्या प्रांगणामध्ये स्वतः महाराज श्रींनी मोठ्या परिश्रमातून हे स्थान या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला. बरंचसं कार्य झालेलं आहे, पुढे कार्य चालू आहे. साधूचा संसारच हा असतो. माझा साधूचं जीवन ज्याप्रमाणे नद्या वाहतात परोपकारासाठी, वृक्ष फळ देतात परोपकारासाठी, तसं परोपकाराय सताम विभूतया असं शास्त्रवचन आहे. केवळ आणि केवळ परोपकारी जीवनाकरता साधूचं जीवन असतं. सर्वसामान्य माणसाला परमार्थामध्ये अधिक गोडी, आवड निर्माण व्हावी या दृष्टीनं त्यांना अशा अनुष्ठानादी रूपानं मार्गदर्शन करून आणि त्यांनाही मार्गदर्शन आणि स्वतःच्या जीवनातील साधना, अनुष्ठान सामान्य नाही, ही साधना सामान्य नाही. परमार्थ साधना ही फार कष्टप्रद असते. सामान्य जीवाच्या विचाराच्या कक्षेच्या ती बाहेर असते. कसं खडतर असणारं जीवन अनुष्ठानी जीवन असतं हे शब्दामध्ये सांगण्यापेक्षा खरं म्हणजे त्याचा अनुभव घेतलेला कधीही चांगला. करून पहा आणि करावं. आणि आपण अशा मार्गदर्शनातून, अशा या साधनेच्या कार्यामध्ये, सत्संगामध्ये सहभागी झालेल्या उपदेशाच्या माध्यमातून आपल्या मनावर नक्कीच परिणाम होऊन आपण या अनुष्ठानादी कार्यामध्ये सतत रममाण होण्याची, सतत हे परमार्थिक साधना करण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते. ती प्रेरणा मिळण्याकरताच महाराजांनी हे स्वतः असणारं या ठिकाणी अनुष्ठान असणारं आरंभ श्रावण महिन्याच्या प्रारंभी असणारं झालं. आता मला वाटतं 1-2-3 दिवसाचा फक्त कालावधी राहिला. गेल्या 5-6 दिवसापासून मी यायचं
म्हणून या ठिकाणी उत्सुक होतो. पुन्हा आज 2-3 वेळेस निरोप आला. वस्तुता महाराज तुका म्हणे ते न पाचारिता जावे. या न्यायानं मला या ठिकाणी आपल्या निमंत्रणाची काही आवश्यकता नव्हती. अनेक जण मला म्हणत होते कधी जायचं, पण मला थोडस वेळ न मिळाल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला. त्याबद्दल मी क्षमा. शेवटच्या दिवशी कधी शेवट आता येत्या रविवारी बर काही हरकत नाही. शेवटच्या दिवशी परत उद्या येईल परवा येईल काय त्याच्यामध्ये असं काही नाही. जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं पुन्हा एकदा नक्कीच या ठिकाणी सत्संगाचा लाभ घेण्याकरता आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात आनंदानं तुमच्या माता मुलं एवढ्या प्रेमानं आनंदानं या ठिकाणी येतात आणि जवळजवळ आपला दररोजच्या नित्यक्रमाचा संसाराचा व्याप बाजूला सारून या ठिकाणी 4-4, 5-5 तास असणाऱ्या या अनुष्ठानामध्ये सहभागी होतात भाविक मंडळी. आणि अशोक दादा आजच आलेत का? कसं आहे खरं म्हणजे मी तोंडापुरता नाही, पण अशोक दादांच्या बाबतीमध्ये आणि ते आज नाही, मी गेल्या जवळजवळ 10-15 वर्षापासून बघतोय. मी बोलत नसलो आणि माझा बोलणे हा जास्त स्वभाव नाही. मी कोणाच्याही मुखावरती त्याची स्तुती करणाऱ्या पैकी नाही, पण सहज लक्षात आलं दिसलं समोर दादांचं अशा कुठल्याही आध्यात्मिक धार्मिक कार्यामध्ये मोठं योगदान असतं. स्वतः उपस्थित राहतात. ते आले म्हणजे अनेक मंडळी असणार त्यांच्याकडे पाहून या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात. बऱ्याच माणसांना इच्छा नसली तरी दादा चला म्हटलं म्हणल्यानंतर जाणं भाग असतं. पण त्या निमित्तानं कोणा बळे आनोनिया बैसडीला कथेशी बघा महाराज जबरदस्तीने जरी एखाद्याला कथेला आणून बसवलं सत्संगाकरता जबरदस्तीने जरी आणलं त्याच्या इच्छा मनात जरी नसली जबरदस्तीने आणून जरी बसवलं आणि बसवल्यानंतर त्या सत्संगाच्या माध्यमातून महात्म्याच्या मुखातून जर श्रवण घडलं तर त्याचे परिणाम जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. परमार्थ त्याला म्हणतात, अनुष्ठान त्याला म्हणतात, अध्यात्म त्याला म्हणतात. मी नेहमी सांगत असतो ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही त्याचं नाव आहे परमार्थ, त्याचं नाव आहे अनुष्ठान. आणि संसार त्याच्यातली भागात काढून उपयोगाला येणार नाही. लक्षात ठेवा संसारामध्ये मनुष्य राबतो. पुढ्या आयुष्यामध्ये हराची काळे रक्ताचे पाणी रात्रीचा दिवस करून राबत असतो. मनुष्य संसारामध्ये कितीही राबला तरी त्यातली काळे उपयोगाला येत नाही. ही पदवी आपण विसरू नये. परमार्थ एक अशी साधन आहे, हे अनुष्ठानाची एक अशी साधन आहे. अध्यात्म क्षेत्र एक असं क्षेत्र आहे ज्याच्यातलं काही सुद्धा वाया जात नाही. संसारात कितीही केलं काही उपयोगात येत नसतं आणि संसारात करायचं नसतंच. मुळामध्ये संसार करायची वस्तूच नाही. फार मोठा भ्रम आपल्या ठिकाणी झालेला आहे. संसार करण्याची गोष्ट नाही, संसार होणार आहे. माणसाची गोष्ट सोडा, कुत्र्या मांजराचे संसार होतात. माणसामध्ये आंधळ्या पांगळ्याचे संस्कार होतात, लंगड्या बैराचे संस्कार होतात. संसार राहणारी वस्तू नाही, संसार होणार आहे. आणि दुसरी गोष्ट तो कसा करायचा हा भ्रम जो झालेला तो माणसाने डोक्यातला काढला पाहिजे. तो जसा व्हायचा तसाच होतो. अमुक असा करायचा ही वस्तूच नाही संसाराची. संसार व्हायचा तसा होणार आहे. पण परमार्थ मात्र आग्रहपूर्वक कटाकट करून तातडी करून करावाच लागतो. जो करावाच लागतो आणि करून पूर्ण करता येतो त्याचं नाव आहे परमार्थ. लक्षात ठेवा. आणि संसार होतच असतो आणि होताना सुद्धा तो कधीच पूर्ण होत नाही.
त्याचं नाव आहे संसार. कधी कोणाचा पूर्ण झालाय? आणि आपलं सर्वसामान्य माणसाची गोष्ट सोडा, राजा रावणासारखा महान असणारा काय राज्य ऐश्वर्य होतं रावणाचं. आपण बोलत आहात, मी अधिक वेळ घेत नाही. माझ्या येण्यामुळे थोडासा महाराजांनाही अगोदरच वेळ घ्यायला लागलाय. मी अधिक वेळ घेणार नाही, पण आपण बोलत आहात. राजा रावणाचा संसार सामान्य नव्हता. 7 घरे शुद्ध कंचनाची, 24 कॅरेट त्याला शुद्ध सोनं म्हणतात. अशी 7 कोटी घरे होती. 7 बंगले नव्हते किंवा 7 चावल्या बांधलेल्या नव्हत्या. 7 कोटी घर शुद्ध कंचनाची प्युअर सोन्याची रावणाकडे होती. देवता लोक रावणाकडे दरबारामध्ये सेवा करण्याकरता होते. झाडू मारण्याचं काम कोणाकडं, डोळ्याचा खराळा काम करण्याचं काम कोणाकडं, दाढी करण्याचं, आता ते सगळं प्रकरण सांगत बसायला मला वेळ नाही. रावणाच्या सेवेकरता देव देवताने असणाऱ्या दरबारामध्ये राबत होता. एवढा ऐश्वर्य संपन्न रावण. पण प्रभू रामचंद्रांच्या बाण लागून ज्यावेळेस शरभंजरी अवस्थेमध्ये पडला, प्रभूंनी लक्ष्मणाला पाठवलं, रावणाकडे जा, रावणाला विचार तुझी काही मृत्यूच्या अगोदर इच्छा अपूर्ण राहिलेली आहे का? आणि त्यावेळेस ऐश्वर्य संपन्न जीवन करणारा रावण त्यानेही आपल्या 3 अपूर्ण इच्छा पूर्ण दाखवल्या. रावणाच्या जर इच्छा अपूर्ण राहतात तर आपण कोण कुठले? सर्वांना माहित आहे, समुद्राचं पाणी खारं असलेलं गोड करण्याची माझी इच्छा राहिली म्हणतो रावण. दुसरी गोष्ट, सोन्याची लंका बनवली, त्या सोन्याला सुगंध आणण्याचं मनामध्ये होतं, माझ्याकडनं राहिलं. आणि तिसरी गोष्ट रावणाची इच्छा होती, स्वर्गाला जाण्याकरता शिडी बांधण्याची, पायऱ्या बनवण्याची. रावणाची स्वर्गाला जाण्याकरता पायऱ्या बांधण्याची इच्छा राहिली काय? आणि आपले टेरेसवर गच्चीवर जाण्याकरता पायऱ्या बांधण्याची राहिली काय? काही फरक नाही. रावणाच्या अस्मिराच्या मनाने रावणाची इच्छा राहिली आणि आपल्या मनानं आपली इच्छा राहून जाते. काही फरक नाही. संसारामध्ये कितीही केलं पूर्णत्व नाही, पण परमार्थ त्याचं नाव आहे जो पूर्ण करता येतो. फक्त एकच आहे बाप, तो परमार्थ पूर्ण करण्याकरता अट्टहास जीवनभर करावा लागतो. करावी तातडी परमार्थे, आणि अशी तातडी करण्याची शिकवण या अनुष्ठानाच्या माध्यमातून असणार बाकी सर्वसामान्यांनाही दिली जाते. आणि स्वतःही आपलं जीवन धन्य करून घेण्याकरता, स्वतःच्या जीवनातली साधना करून घेण्याकरताही अनुष्ठानं केली जातात. महाराजश्रींनी या ठिकाणी असणारं हे प्रारंभ असलेलं अनुष्ठान खूप सुंदर अशा प्रकारचं अनुष्ठान या ठिकाणी चालू आहे. आपल्या सर्वांना त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून परमार्थिक मेजवानी, तसं दोन्ही मेजवाना इथे चालू आहे. भक्ती आहे आणि मुक्ती आहे, कोणत्याच गोष्टीची कमी नाही. एक गोष्ट सांगते तुम्हाला, जिथे साधवी आहे तिथे काहीच कमी नसतं. माणसाचा भ्रम असतो महाराजाकडे काय आहे, काही नाही. महाराजाकडे एक सांग का दादा, मी नेहमी सांगत असतो, महाराजाकडे काय म्हणण्यापेक्षा महाराजाकडे तुम्ही सर्व, त्याच्यामुळे काय कमी आहे कशाची कमी आहे. म्हणून दोन्ही प्रकारची मेजवानी या अनुष्ठानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्राप्त होते. खरोखर आपलं सर्व धर्मी ग्रामस्थांचं मोठं अहोभाग्य. पंचक्रोशीतील अनेक मंडळी याचा लाभ घेत आहेत. काही मंडळी, भक्त मंडळी महाराजावरती प्रेम करणारी दूर दूरवरून या ठिकाणी येतात आणि या अनुष्ठानाच्या कार्यामध्ये सहकार्य करतात आणि परमार्थिक सहकार्य करून आपला पुण्याचा वाटा आपल्या पदरामध्ये पाडून घेतात. आपण सर्वजण धन्य आहात. या अनुष्ठानाच्या कार्याला मी महाराज म्हटलं आशीर्वाद काय देणार मी एकच आहे. खूप अंतकरणापासून मनापासून या पवित्र कार्याकरता माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं त्याबद्दल माझेही स्वतःचं जीवन मी धन्य समजतो आणि 2 शब्द माझे या ठिकाणी पूर्ण करतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमः पार्वती पतये
हर हर महादेव.